नमस्कार. हॅलो 24 तास या आमच्या खास कार्यक्रमात मी मधुरा तुमचं मनापासून स्वागत करते. या कार्यक्रमात आपण विविध विषयांवरती चर्चा करत असतो आणि आज आपण शैक्षणिक विषयावर चर्चा करणार आहोत. आजचा आपला विषय आहे रशियात MBBS करण्याची सुवर्ण संधी आणि या विषयावर चर्चा करण्यासाठी आमच्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत या विषयातील तज्ञ मनोज पत्की. विषयाकडे वळण्यापूर्वी मी मनोज सरांचं आमच्या स्टुडिओमध्ये स्वागत करते. नमस्कार सर. नमस्कार. मनोज पत्की यांची थोडक्यात ओळख सांगायची झाल्यास मनोज सर हे एडी रशियाचे संस्थापक आहेत आणि गेल्या अनेक वर्षांपासून ते विद्यार्थ्यांना मेडिकल प्रवेश प्रक्रियेसाठी मार्गदर्शन करत आहेत. एडी रशिया ही कॉन्सुलेट जनरल ऑफ द रशियन फेडरेशनशी संलग्न आहे. हजारो विद्यार्थी सरकारी आणि खासगी हॉस्पिटलमध्ये डॉक्टर्स आणि रुग्णसेवा देतात. अनेक विद्यार्थी हे न्यूरो सर्जरी, कार्डिओथोरॅसिस सर्जरी, त्याचबरोबर प्लास्टिक सर्जरी आणि ऑन्कोलॉजीमध्ये पारंगत देखील झालेले आहेत. विशेष म्हणजे एडी रशियाचे विद्यार्थी ऑल इंडिया PG इन इंडिया आणि स्क्रीनिंग टेस्टमध्ये टॉपर्स आहेत. एडी रशियाच्या माध्यमातून अनेक विद्यार्थ्यांना फायदा देखील झालाय. चला तर आज आपण रशियातील MBBS विषयी अधिक माहिती जाणून घेऊयात सरांकडून लगेचच. सर पुन्हा एकदा स्वागत आहे. सगळ्यात पहिला प्रश्न म्हणजे कारण की आज आपण MBBS बद्दल चर्चा करतोय, मात्र परदेशातील उच्च शिक्षण म्हणून MBBS कडे एका वेगळ्या अँगलने बघितलं जातं. तर रशियाला का सगळ्यात अगोदर संधी दिली जाते त्याबद्दल काय सांगाल? नक्कीच. रशिया हे एक मान्यताप्राप्त शिक्षणासाठी, एक उच्च शिक्षणासाठी मान्यताप्राप्त देश आहे आणि इवन अमेरिकन ऑर्गनायझेशन्स लाईक ब्लूमबर्ग किंवा गार्डियन न्यूजपेपर जो UKचा आहे यांनी सुद्धा रशिया हे एज्युकेशन, ओव्हरऑल एज्युकेशनसाठी जगभरात टॉप डेस्टिनेशन, टॉप 5 कंट्रीजमध्ये त्याची गणना होते. ह्याची मुख्य कारणं ही आहेत की रशियामध्ये सगळ्या युनिव्हर्सिटीज या गव्हर्नमेंट युनिव्हर्सिटीज आहेत. या सगळ्या युनिव्हर्सिटीज साधारण 200-250 वर्ष जुन्या आहेत. म्हणजे वेदर इट इज टेक्निकल एज्युकेशन किंवा मेडिकल एज्युकेशन, एवढे वर्ष इथे आज अनेक वर्ष रिसर्च चालू असतो. हा देश बेसिकली एज्युकेशन, हायर एज्युकेशन, रिसर्च याच्यासाठी नोन आहे. अनेक शोध पण लागलेले आहेत रशियामध्ये सुद्धा, वेदर इट इज रिलेटेड टू स्पेस किंवा टेक्नॉलॉजी. महत्वाचा पार्ट हा असतो की देशाचं कॉन्ट्रीब्युशन टुवर्ड्स हायर एज्युकेशन काय आहे. तर त्याच्यामध्ये जसं भारतासाठी बरोबर आपण जेव्हा म्हणतो तर IIT पवई ही सुद्धा रशियन सरकारने इथं स्थापन केलेली आहे. वेदर इट इज IIT खरगपूर किंवा इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूट्स, या सगळ्यासाठी MOUs झालेले आहेत रशियन युनिव्हर्सिटीच्या बरोबर आणि भारत युनिव्हर्सिटी. त्यामुळे अनेक वर्षापासून विद्यार्थी तिथे जात आहेत. खरं. आजच्या परिस्थितीला जर आपण म्हटलं तर वाय इट इज मोस्ट पॉप्युलर कंट्री इज, जसं आपण बघतो की आपल्या देशाचे आणि रशियाचे राजनैतिक संबंध हे सगळ्यात महत्वाचा भाग आहे जिथे विद्यार्थी जातात ते. तर त्याच्यामध्ये आपल्याला टॉप कंट्री हू इज आवर फ्रेंड म्हणून इवन प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी पण म्हणतात. आणि म्हणून दिस इज अ मोस्ट सॉट आफ्टर कंट्री वेन इट कम्स टू हायर एज्युकेशन. गव्हर्नमेंट युनिव्हर्सिटीज असल्या कारणाने सबसिडाइज फी आहे. कॉस्ट ऑफ एज्युकेशन ज्याला आपण महत्वाचं म्हणतो तो साधारण एक 2.5 ते 3 लाख रुपये वर्षाला येतो खर्च. आणि एज्युकेशन हे युरोपियन लेवलचं सगळं असतं, अमेरिकन सगळीकडे त्याची इक्वलन्सी झालेली आहे. त्यामुळे हा सॉर्ट आफ्टर डेस्टिनेशन म्हणून मानला जातो. अगदी म्हणजे त्याला रशियाला सगळ्यात अगोदर प्राधान्य दिलं जातं या वैद्यकीय शिक्षणासाठी. अर्थातच सर आता आपण पाहतोय की सध्या कोविड-19चा काळ सुरू आहे. रशियामध्ये कोविड-19च्या ह्या काळामध्ये सध्या काय नेमकी परिस्थिती आहे? कारण की आता जर आपल्याला शिक्षण घ्यायचं असेल तर आपल्याला रशियामध्ये जाऊन जर शिक्षण घ्यायचं असेल तर ह्या सगळ्याची देखील तेवढीच दखल घेणं महत्वाचं आहे. अगदी महत्वाचा प्रश्न आहे. मला विद्यार्थी आणि पालकांना असं सांगावंसं वाटेल की आपण जेव्हा बघितलं असेल की सुरुवातीच्या काळात या वर्षाच्या जेव्हा कोविड युरोपमध्ये पसरत गेला, स्पेन, इटली, फ्रान्स, जर्मनी, UK मध्ये सुद्धा, तर त्यावेळेला अनेक जे रशियन लोक आहेत, जसे भारतीय लोक गल्फ कंट्रीजमध्ये जॉबसाठी जातात, टेक्निशियन्स वगैरे जे असतात, प्लंबर्स, ड्रायव्हर्स, टर्नर्स, फिटर्स, आणि हे जॉबसाठी म्हणून गल्फ कंट्रीजमध्ये जातात भारतीय लोक. त्याप्रमाणे रशियन जे टेक्निशियन्स आहेत हे उत्कृष्ट टेक्निशियन्स असल्यामुळे त्यांना युरोपमध्ये खूप मागणी असते आणि अनेक बिग नंबर्सनी ते युरोपमध्ये जॉब करत असतात. जेव्हा त्या युरोपियन देशामध्ये ह्याचा प्रसार झाला जास्ती पटापट, तेव्हा हे सगळे रशियन लोक परत रशियामध्ये जेव्हा आले आणि त्यांच्या टेस्ट केल्या गेल्या तेव्हा नॅचरली हे स्पेन, इटली, जर्मनी इथे जो पसरला होता तिथून ते सुरुवातीला घेऊन आले. म्हणून आपण बघितलं असेल की साधारण फेब्रुवारी-मार्च मध्ये हे नंबर्स खूप वाढत होते. पण त्याच वेळेला आपल्या इथे खूप कमी नंबर होता, म्हणून खूप कन्सर्न होती की नक्की काय चालू आहे. विद्यार्थी अनेक आमचे 15 ते 20 हजार विद्यार्थी टोटल भारतीय तिथे शिकतायत. पण भारतीय दूतावासाबरोबर कम्युनिकेट केल्यावरती त्यांनी हे सगळं आम्हाला डिटेल सांगितलं आणि ते म्हणले की हे आलेले आहेत आणि त्यांचे ट्रीटमेंट चालू आहे. हा रशियामध्ये पसरत त्याचं झालेलं नाहीये.
बरं. त्यामुळे दे आर ऑल व्हेरी सेफ. दुसरी गोष्ट कसं आहे की भारतीय दूतावासाला हे पण माहित असतं, त्यांचं मॉनिटरिंग चालू असतं आणि खरोखर काही देशामध्ये जिथे भारतीय विद्यार्थी ऑलरेडी शिकायला गेले होते, जसं साऊथ ईस्ट एशियन कंट्रीजमध्ये आपण जिथे म्हणतो, तर तिथे प्रसार झाल्यामुळे इनफॅक्ट भारत सरकारला स्वतःच्या खर्चाने त्या विद्यार्थ्यांना एअरलिफ्ट करून परत आणावं लागलं. पण आम्हाला आमच्या विद्यार्थ्यांची काळजी असते म्हणून आम्ही नेहमी संपर्क करत होतो. मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्स इकडे, त्याच्यानंतर HRD मिनिस्ट्री, ज्याला आता मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन म्हणतात, कारण विद्यार्थी गेलेले आहेत, आणि भारतीय दूतावास, इंडियन एम्बसी तिथे. पण त्यांनी आम्हाला सांगितलं काही काळजी करायचं कारण नाही, तो कंट्रोलमध्ये आलेला आहे आणि भारतीय विद्यार्थी हे सगळे सेफ आहेत. आम्ही रेग्युलर युनिव्हर्सिटीच्या बरोबर टचमध्ये आहोत. अगदी. त्यामुळे आजची परिस्थिती अशी आहे की जर विद्यार्थ्याला कुठल्या जायचं असेल तर तिथे सगळ्या गोष्टी कंट्रोलमध्ये आहेत. ऑलरेडी 15,000 ते 20,000 विद्यार्थी तिथेच आहेत, ते शिकतात, त्यांना काही परत यावं लागलेलं नाही शिक्षण सोडून. त्यामुळे आता जाण्यासाठी पण तिथे एव्हरीथिंग इज फाईन अँड बरोबर. वेल. म्हणजे तेवढे सेफ आहे, म्हणजे जाण्यासाठी काही घाबरण्याचं कारण नाहीये मुळीच थोडक्यात. अर्थातच सर, एक महत्वाचा प्रश्न, कारण की रशिया हा तसा लोकप्रिय देश ओळखला जातो, मात्र युनिव्हर्सिटीज तिथे कोणत्या आहेत आणि तिथे शिक्षण घेण्याचे नेमके आपल्या भारतीय विद्यार्थ्यांना काय काय फायदे होतात त्याबद्दल काय सांगाल? नक्कीच. आता मोस्ट पॉप्युलर युनिव्हर्सिटीज ज्यांना आपण म्हणतो, तर पॉप्युलर एवढ्यासाठी असतात कारण अनेक वर्ष विद्यार्थी तिथे जात आहेत. त्यामुळे ट्राईड अँड टेस्टेड गोष्टी आहेत की भारतीय विद्यार्थी जेव्हा दुसऱ्या देशामध्ये जातोय त्या प्रांतामध्ये थंडी किती असते, सेफ्टी सिक्युरिटी आहे की नाही, शिक्षण कसं आहे, सगळ्यात महत्वाचा भाग. त्याचबरोबर त्या युनिव्हर्सिटीजमधनं शिक्षण घेतल्यानंतर त्या विद्यार्थ्याला संधी काय काय. तर शिक्षण जे आपण म्हणतो की तांबो स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटी, त्याच्यानंतर अस्त्राखान स्टेट युनिव्हर्सिटी, सारातोव स्टेट युनिव्हर्सिटी, मॉस्को मधल्या युनिव्हर्सिटीज, ह्या सगळ्या खूप पॉप्युलर डेस्टिनेशन्स आहेत. ह्याची मुख्य कारणं ही आहेत की गव्हर्नमेंट युनिव्हर्सिटी असल्या कारणाने सबसिडी ग्रँट मिळते त्या युनिव्हर्सिटीजना. कॉस्ट ऑफ एज्युकेशन हे साधारण 3 ते 4 लाख रुपये वर्षाला येतं, ज्याच्यामध्ये युनिव्हर्सिटीमध्ये शिकायची फी, हॉस्टेलमध्ये राहायचा खर्च, मेडिकल इन्शुरन्स हा पण त्याच्यामध्ये इन्क्लुडेड आहे. त्यामुळे कॉस्ट कमी हा पहिला रिझन. सेकंड इज कोर्सेस हे इंग्लिश भाषेत आहेत. बरं. त्यामुळे भारतीय विद्यार्थी जेव्हा शिक्षणासाठी जातो तर पूर्ण कोर्स प्रोफेसर्स ते इंग्लिशमध्ये शिकवतात. लोकल लँग्वेजसाठी जेव्हा पेशंटच्या बरोबर कम्युनिकेट करायचं आहे, हॉस्पिटलमध्ये कम्युनिकेट करायचं आहे, तेव्हा त्यासाठी जे आपल्याला एक रशियन भाषेचं बेसिक नॉलेज लागतं, हे पण तिकडे त्या करिक्युलममध्ये शिकवलं जातं. एनाटॉमी, फिजिओलॉजी, बायोकेमिस्ट्री जे मेडिकलचे सब्जेक्ट्स आहेत, त्यामुळे त्यांना तयार पूर्ण केलं जातं. सगळ्यात महत्वाचा भाग इज की क्वालिटी ऑफ एज्युकेशन आणि सिस्टम ऑफ एज्युकेशन ज्याला आपण म्हणतो. तर आपल्या देशामध्ये आपण वी ऑल लव्ह आवर कंट्री, पण आपल्या इकडे लोकसंख्या जास्ती असल्या कारणाने कुठल्याही चांगल्या संस्थेमध्ये जरी आपण गेलो तरी 100 विद्यार्थ्यांसाठी एक प्रोफेसर हे प्रमाण आहे, कारण आपण 135 करोड लोक आहोत. रशियाचं उदाहरण द्यायचं तर भारताच्या 7 पटीने मोठा देश आहे, पण लोकसंख्या महाराष्ट्र एवढीच आहे, 14 करोड. तिथे शिक्षण संस्था मोठ्या आहेत, इन्फ्रास्ट्रक्चर जास्ती आहे, आणि त्यांचं जे सिस्टम ऑफ एज्युकेशन आहे ती एका प्रोफेसरला जास्ती असती 10 ते 12 विद्यार्थ्यांची जबाबदारी दिलेली असते. त्यामुळे प्रायव्हेट ट्युशन सारखं पर्सनलाइज्ड एज्युकेशन विद्यार्थ्यांना मिळतं. अनदर पार्ट इज अगेन आपल्या इथे पॉप्युलेशन जास्ती असल्या कारणाने एकदा परीक्षा घ्यायची सगळ्या लाखो विद्यार्थ्यांची म्हणजे आपल्याला नाकी नऊ येतात, परीक्षा पोस्टपोन कराव्या लागतात कारण एवढे लाख विद्यार्थी आहेत. तर त्यांच्या इकडे सिन्स तो स्मॉल ग्रुप ऑफ स्टुडंट्स असतो, दर 15 ते 20 दिवसांनी प्रत्येक विषयाची परीक्षा असते. त्याच्यामुळे विद्यार्थ्यांना अनेक संधी मिळतात टू शो की व्हॉट माय परफॉर्मन्स इज इन दिस सब्जेक्ट थ्रू आउट द होल इयर. असं होत नाही की वर्षभर दिवस आता अभ्यास केला आणि मग त्याला एकच चान्स मिळाला वर्षाच्या शेवटी 3 तासात दाखव वर्षभर काय केलं. त्यामुळे गुड सिस्टम ऑफ एज्युकेशन, गुड क्वालिटी ऑफ एज्युकेशन, गुड क्लिनिकल एक्सपोजर, हॉस्पिटलमध्ये गेल्यावरती पण तिथे त्यांना भरपूर प्रॅक्टिस मिळते. आणि हे सगळे रिझन्स आहेत की शिक्षण चांगलं काय. डिग्री जी मिळते ती भारतात येऊन तर आपण प्रॅक्टिस करू शकतोच, कारण आपल्याला ॲज पर न्यू रेग्युलेशन्स परीक्षा तुम्हाला द्यायच्या असतात, राईट. पण युरोपमध्ये विदाऊट एनी एक्झाम्स, विदाऊट एनी टेस्ट 40 पेक्षा जास्त देशामध्ये जाऊन आपले विद्यार्थी आज प्रॅक्टिस करतायत, जॉब करतायत, पोस्ट ग्रॅज्युएशन करतायत. आणि अमेरिका, कॅनडा या सगळ्या देशामध्ये विद्यार्थी आहेत. म्हणजे थोडक्यात काय की शिक्षण कुठलं चांगलं आपण म्हणतो, जे रोजगार देतं ते चांगलं शिक्षण. आणि ही डिग्री तुम्हाला आहे, ही आज जगभर तुम्हाला रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देते. म्हणून या काही टॉपच्या युनिव्हर्सिटीज आहेत, इथे जास्ती सॉर्ट आफ्टर युनिव्हर्सिटी. आणि हा नक्की टॉपच्या युनिव्हर्सिटीमध्ये नेमकी प्रवेश प्रक्रिया कशी असते याबद्दल आपल्याला एड्युरशिया माहिती देणार आहे. खाली दिलेल्या नंबरवरती तुम्ही SMS करू शकता, संपर्क साधू शकता. त्याचबरोबर वेबिनारमध्ये देखील खरं तर विद्यार्थी सहभागी होऊ शकतात, त्यांचे पालकही सहभागी होऊ शकतात. सर, अजून एक महत्त्वाचा प्रश्न, कारण की आता आपण पाहतोय कोरोनाचा काळ आहे, मात्र आपल्याला शिक्षण तर घ्यायचंय, परदेशात जाऊनही शिक्षण घ्यायचंय. तर अशा परिस्थितीमध्ये साधारणतः आता पुढच्या कालावधीमध्ये हा सगळा शैक्षणिक खर्च
किती असू शकतो त्याबद्दल काय सांगाल? राईट. भारतामध्ये आपल्या इकडे 2 प्रकारचे कॉलेजेस असतात, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजेस आणि प्रायव्हेट मेडिकल कॉलेजेस किंवा डीम्ड युनिव्हर्सिटीज. गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमधनं डॉक्टर होईपर्यंत साधारण 8 ते 10 लाख रुपये खर्च येतो वर्षाला, 1 ते 1.25 लाख रुपये. प्रायव्हेट मेडिकल कॉलेजमध्ये जवळजवळ 1 करोडच्या आसपास जातो. ह्याचं बेसिक रिझन हे आहे की मेडिकल एज्युकेशनचं इकॉनॉमिक्स असं आहे की पर इयर पर स्टुडंट संस्थेला साधारण 10 लाख रुपये खर्च असतो. त्याच्यामध्ये अॅनाटॉमी म्युझियम, लायब्ररीज, लॅबोरेटरीज, हायली क्वालिफाईड प्रोफेशनल्स असतात, त्यांची फीज, एक 100-200 बेडेड हॉस्पिटल मेंटेन करावं लागतं. त्यामुळे हे मेडिकल एज्युकेशन हे खूप महागच आहे. मग गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये खर्च कमी एवढ्यासाठी भारतामध्ये आहे कारण गव्हर्नमेंट सबसिडी देत असतं. सरकार तुमच्या शिक्षणावरती खर्च करतंय आणि म्हणून तुम्ही कमी फी भरत असता. प्रायव्हेट मेडिकल कॉलेज ह्यांना काही सबसिडी आणि ग्रँट्स काही मिळत नसतात. त्यांनी ऑलरेडी 400-500 करोड रुपये खर्च केलेले आहेत, तेव्हा ते कॉलेज उभं केलेलं आहे. त्यामुळे त्यांचे एक्सपेन्सेस जास्ती असतात, त्यामुळे त्यांच्या इकडे फीज जास्ती असतात. ह्याच्याबरोबर जेव्हा आपण रशियाला कम्पेअर करतो तर रशियामध्ये फक्त गव्हर्नमेंट युनिव्हर्सिटीज आहेत आणि ज्याप्रमाणे त्यांच्या लोकल विद्यार्थ्याला सबसिडी ग्रँटचा बेनिफिट मिळतो त्याप्रमाणे आपला जो फॉरेन स्टुडंट जातो भारतीय, तर बिकॉज आपले एमओयूज झालेले आहेत त्या देशाबरोबर, आपले राजनैतिक संबंध चांगले आहेत, आपल्या भारतीय विद्यार्थ्यांना सुद्धा ते एमओयू मधनं एक्सटेंड करतात सबसिडी ग्रँट आणि म्हणून फीज ही साधारण 3 ते 4 लाख रुपये वर्षाला असते. ज्याच्यासाठी सुद्धा आपल्याला एज्युकेशन लोन पाहिजे असेल तर ते मिळू शकतं. SC, ST, OBCचे जे विद्यार्थी आहेत त्यांना मला हे सांगावं लागेल की महाराष्ट्र शासनाच्या काही त्याच्यामध्ये ऑप्शन्स आहेत की तुम्हाला स्कॉलरशिप्स असतात आणि तुम्हाला एक सर्टन याच्यावरती मार्क असतील तर पूर्ण स्कॉलरशिप महाराष्ट्र शासन परदेशी शिक्षण रशियामधनं मेडिकल करण्यासाठी सुद्धा त्याला तुम्हाला ऑप्शन्स अवेलेबल आहेत. अनेक विद्यार्थ्यांनी ह्याचा बेनिफिट घेऊन चांगले डॉक्टर म्हणून आज गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट हॉस्पिटल्समध्ये इथे काम करतात. त्यामुळे या सगळ्याबद्दलची डिटेल माहिती तुम्हाला वेबिनारमध्ये देण्यात येईल आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे ते रजिस्ट्रेशन करून माहिती अधिक घेऊ शकता. अगदी अगदी खाली दिलेल्या नंबरवरती तुम्हाला फक्त संपर्क साधायचा आहे. खाली दिलेल्या नंबरवरती SMS करायचा आहे. MBBS टाईप करून तुम्ही हा संपर्क साधू शकता. त्याचबरोबर या वेबिनारमध्ये देखील सहभागी होऊ शकता. सर, अजून एक महत्त्वाचा प्रश्न, कारण ह्या वर्षी ही नेमकी प्रवेश प्रक्रिया कशी असणार आहे त्याबद्दल काय सांगाल? आता यावर्षी 2 नवीन कायदे त्यांनी अंमलात आणलेले आहेत कारण ही नीटची परीक्षा सगळी पुढे ढकलावी लागली कोविडच्या सिच्युएशनमुळे आणि ऍप्लिकेशन प्रक्रिया ही ऑलरेडी चालू झालेली आहे. त्याच्यामध्ये 2 नवीन जे रेग्युलेशन्स भारत सरकारने विद्यार्थ्यांना दिले ज्यांना मेडिकल कोर्स करायचा आहे ते असे आहेत की ज्या विद्यार्थ्यांना नीटमध्ये यावर्षी क्वालिफाय होणार नाहीयेत, क्वालिफाईंग इज 50 पर्सेंटाईल विच वॉज लास्ट इयर ओपन कॅटेगरीमध्ये 134 स्कोअर अमंग अराउंड 720. सो ते पर्सेंटाईलच्या हिशोबाने कॅल्क्युलेशन करतात, ते नीट लक्षात घ्या. तर जे क्वालिफाय नाही जरी होणार आहेत ते सुद्धा यावर्षी परदेशी जाऊ शकतात. पुढच्या वर्षीच्या नीटमध्ये त्यांनी क्वालिफाय व्हावं आणि शिक्षण कंटिन्यू करावं, हा एक ऑप्शन दिलेला आहे. दुसरा महत्वाचा रूल त्यांनी हा केलेला आहे की नीटचा स्कोर जो आहे तो 3 वर्षासाठी आज व्हॅलिड धरला जातो. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी 2018-2019 मध्ये क्वालिफाय झाले होते आणि त्यांना सीट मिळाली नाही ते सुद्धा ऍप्लिकेशन प्रक्रिया चालू करू शकतात. आणि ज्या विद्यार्थ्यांना नीटसाठी रिझल्टसाठी थांबायचं आहे ते पण अनेक विद्यार्थी सीट ब्लॉक करतात आज, कारण 12वीचे रिझल्ट सगळ्यांकडे आलेले आहेत आणि अनेक विद्यार्थ्यांना फॉर एक्झाम्पल CBSE मध्ये जवळजवळ 40,000 विद्यार्थ्यांना 95% पेक्षा जास्त मार्क मिळाले. त्यामुळे कॉम्पिटिशन यावर्षी खूप आहे. पूर्ण भारतातून आपल्याकडे ऍप्लिकेशन येत असतात वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीसाठी. तर हा सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे की समजा एखाद्या विद्यार्थ्यांनी ऍप्लिकेशन केलेलं आहे आणि त्यांना नंतर कळलं की नीटद्वारा त्यांना इथे ऍडमिशन मिळते, तर त्यांना एक गोष्ट फक्त करावी लागेल की तुम्हाला जर इथे नीट ऍडमिशन मिळाली तर तुमची फीस तुम्हाला जी भरलेली आहे ती परत मिळेल आणि तुम्हाला सीट काय तुमची वाया जाणार नाही. तुम्ही भारतातली पण घेऊ शकता किंवा नाहीतर कंटिन्यू करायचे तर रशियातली पण कंटिन्यू. बरोबर. सो ह्याच्याबद्दल प्रक्रिया या चालू आहेत आणि ऍप्लिकेशनसाठी विद्यार्थ्यांनी संपर्क करावा नक्कीच ऑफिसमध्ये, त्यांना पूर्ण माहिती काउन्सिलर्स देतील. अगदी. अर्थातच हे सगळं झालं प्रवेश प्रक्रियेबद्दल. मात्र ह्या कोविडच्या काळामध्ये परदेशात जाताना नेमकी काय काळजी घेतली पाहिजे त्याबद्दल काय मार्गदर्शन कराल? बरोबर आहे, हा फार महत्त्वाचा प्रश्न आहे कारण अनेक कंप्लेंट्स डिपार्टमेंटमध्ये येत आहेत. याच्यामध्ये एक महत्त्वाचा भाग विद्यार्थी पालकांनी हे बघावा की परदेशी कुठेही जर जायचं असेल आपल्याला मेडिकल कोर्स करण्यासाठी तर त्या देशाचं कॉन्ट्रीब्युशन काय आहे फर्स्ट टुवर्ड्स हायर एज्युकेशन. त्यांनी किती शोध लावलेत, किती हजार विद्यार्थी त्यातनं त्या डिपार्टमेंटमधनं गेलेले परत येऊन आज सक्सेसफुल झालेले आहेत. या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. तुम्ही ट्रायल अँड एरर म्हणून जाऊ शकत नाही की जरा 2-3 वर्ष जाऊन बघतो परदेशात,
कसं काय जमतंय नाहीतर मग परत येऊ असं नाहीये ते. आपण डिसिजन घेताना पूर्ण आपला होमवर्क आणि रिसर्च हा पूर्णपणे करायला पाहिजे. बरोबर. दुसरा पार्ट हा आहे की बऱ्याचशा कंप्लेंट अशा येतात, कारण काही मंडळी सांगतात की रशियामध्ये पण शिक्षणासाठी, मेडिकल शिक्षणासाठी 18 लाखचं पॅकेज आहे, 20 लाखचं पॅकेज आहे. मी आज गेली 20 वर्ष जवळजवळ येऊन माहिती देतोय विद्यार्थ्यांना की रशियन लोकांना हे पॅकेज काय माहीत नाहीये आणि दरवर्षीची फी ही दरवर्षीच भरायची असते. बरं. ती फी सुद्धा पालकांच्या बँक अकाउंटमधनं युनिव्हर्सिटीच्या बँक अकाउंटमध्ये जायला पाहिजे. ती इथे भारतात कुणाच्या ऑफिसमध्ये नेऊन द्यायची बिलकुल गरज नाही. बरं. या पद्धतीने ऍडमिशन्स होत नाहीयेत. तिसरा भाग महत्वाचा इज, काही मंडळी सांगतात की आम्ही पण रशियाला पाठवतो, पण जे आधीचे ब्रेकअवे कंट्रीज आहेत सोव्हिएत युनियनचे, जसं अझरबैजान, जॉर्जिया, युक्रेन, कझाकिस्तान, उझबेकिस्तान, तर तिथे पाठवतात आणि सांगतात आम्ही रशियाला पाठवतो. तर आपण नक्की कुठे चाललोय? आपल्या आधी किती विद्यार्थी गेलेले आहेत? आता कोण शिकतंय? पालकांकडनं रेफरन्स घेऊन तुम्ही चेक करून घ्यावं, हे मला सांगावं लागेल. आणि याप्रमाणे अनेक तुम्हाला स्टेप्स आहेत, आम्ही तुम्हाला तयार करतो. प्लसेस मायनसेस काय आहेत ते काय नाही ते सांगतो आणि त्याच्यानंतर आम्ही तुम्हाला तयार करून पुढे पाठवतो. या पद्धतीने तुम्ही सगळ्यांनी जायला पाहिजे. दॅट इज व्हॉट आय वुड रिक्वेस्ट. आणि मला वाटतं की गेल्या 25 वर्षांपेक्षाही अधिक काळ करता एड्युरशिया या सगळ्यामध्ये कार्यरत आहे आणि आतापर्यंत हजारो विद्यार्थ्यांनी त्याचा लाभ घेतलाय. हजारो विद्यार्थी आता सरकारी आणि खासगी हॉस्पिटल्समध्ये रुग्णसेवा बजावत आहेत. सर, आपण एक छोटासा ब्रेक घ्या आणि ब्रेक नंतर अशी चर्चा पुढे चालू ठेवा. तेव्हा हॅलो 24 तास मध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा आमचा खास कार्यक्रम हॅलो 24 तास. ब्रेक नंतर हॅलो 24 तास मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. रशियात MBBS करण्याची सुवर्ण संधी या विषयावर आज आपण चर्चा करतोय. माझ्यासोबत आहेत मनोज सर. आपण पुन्हा एकदा चर्चेकडे वळणार आहोत. सर, ब्रेकवर जाण्यापूर्वी आपण खरं तर रशियातल्या ह्या सगळ्या MBBS बद्दल जाणून घेतलं. मात्र या उच्च शिक्षणासाठी तुम्ही पालकांना आणि अर्थातच आत्ता विद्यार्थ्यांना काय सल्ला द्याल? महत्त्वाचा सल्ला हा आहे की भारत सरकारने हा कायदा बनवलेला आहे, मेडिकल काउन्सिल ऑफ इंडियाचा ऍक्ट आहे आणि त्याच्यामध्ये अमेंडमेंट त्यांनी केली गेली. हा पार्लमेंटमध्ये पास झालेला आहे. ह्याचं कारण हे आहे की आपल्या इकडे जवळजवळ 65,000 सीट आहेत पूर्ण भारत देशामध्ये MBBSच्या. 15 ते 20 लाख विद्यार्थी दरवर्षी ह्याला अपियर होतात. सरकारच्या कायद्याप्रमाणे 50% सो 7 ते 8 लाख हे एलिजिबल होतात, किमान पात्रता पार करतात, डॉक्टर बनण्यास पात्र आहेत. पण आपण सीट 65,000 असल्यामुळे फक्त 65,000च डॉक्टर्स बनवू शकतो. भारताला डॉक्टरांची अत्यंत गरज आहे. या कोविडच्या काळामध्ये आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननी पण खूप ह्याच्यावरती प्रेशर घातलेलं आहे भारतावरती आणि म्हणून भारत सरकारने हा कायदा केलेला आहे आणि ते एनकरेज करतायत की आपल्याला जर इथे पटापट मेडिकल कॉलेज करता येत नसतील तर तुम्ही बाहेर जाऊन डॉक्टर होऊन या, कारण भारताला डॉक्टरांची गरज आहे. त्यामुळे हा एक महत्त्वाचा भाग आहे. दुसरी गोष्ट, काही लोकांच्या मनामध्ये भीती असते, कारण आल्यानंतर एक परीक्षा द्यावी लागेल, मग ती कठीण असते वगैरे असं सांगतात. आमचे सगळे विद्यार्थी ह्याला पहिल्या अटेम्प्टमध्ये पास होतात. दुसरी गोष्ट, पुढच्या वर्षीपासून जो कायदा येतोय नीती आयोगच्या द्वारे की तुम्ही भारतामधनं MBBS व्हा की तुम्ही अजून परदेशात नाही, सगळ्यांना ही परीक्षा द्यायचीच आहे. त्यामुळे परीक्षेला घाबरून तुम्ही मुळीच त्याच्यासाठी तो निर्णय घेऊ नका, असं करू नका. आणि तिसरा सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट जो आहे की तुम्ही जेव्हा बाहेर जाऊन हा मेडिकल कोर्स करता तेव्हा भारतात तर येऊ शकताच, पण जगभर सुद्धा तुम्ही डॉक्टर म्हणून जाऊन करू शकता. त्यामुळे ही संधी चांगली आहे, ह्याचा तुम्ही बेनिफिट घ्यावा, कारण हा भारत सरकारने तुम्हाला दिलेली संधी आहे. कॉम्प्रोमाइज करू नका. अगदी अगदी. आणि ह्याचा फायदा नक्कीच करून घ्यायला हरकत नाही. आणि एड्युरेशियाच्या मदतीने आपण जर ह्याचा फायदा करून घेतला तर तुम्ही उत्तम डॉक्टर तर व्हालच आणि अर्थातच आरोग्य सेवा करालच. त्याचबरोबर सर, अजून एक महत्त्वाचा प्रश्न. आता एड्युरेशिया गेल्या 25 वर्षांपासून या सगळ्यामध्ये कार्यरत आहे. ही नेमकी प्रवेश प्रक्रिया किंवा ही केंद्र तुमची कुठे आहेत आणि कशा पद्धतीने तुम्ही ही प्रवेश प्रक्रिया पार पाडतात त्याबद्दल मला जाणून घ्यायचंय. त्याचबरोबर वेबिनारच्या माध्यमातून आता तुम्ही ह्या सगळ्याबद्दल माहिती देतात त्याविषयी. नक्कीच. आपली ऑफिसेस तर पूर्ण भारतभर आहेतच. प्रत्येक राज्यामध्ये जाऊन मी लेक्चर्स पूर्वी द्यायचो, राईट फ्रॉम आसाम, मिझोराम अप टू केरला. पण या कोविडच्या काळामध्ये वेबिनार हे एक सिस्टीम आपण केलेली आहे आणि त्या वेबिनारमध्ये आता एक आपलं पुढच्या शुक्रवारी एक वेबिनार आहे. तर त्या वेबिनारमध्ये रशियन युनिव्हर्सिटीज मंडळी जॉईन होणार आहेत. त्यांच्या वेळेनुसार आपण त्यांना बोलवलंय. त्यामुळे तुम्हाला डायरेक्टली इन्फॉर्मेशन मिळणार आहे युनिव्हर्सिटीजकडनं. त्याच्यामध्ये महत्त्वाचा भाग हा आहे की काही स्कॉलरशिप्स ते डिक्लेअर करणार आहेत आपल्या भारतीय विद्यार्थ्यांसाठी. त्यामुळे ज्यांचं पर्सेंटेज चांगलं आहे त्यांना पण तो बेनिफिट त्यांनी घ्यावा. वेबिनारला रजिस्टर करावं. स्कॉलरशिपचे काय संधी आहेत काय नाही हे तुम्हाला कळू शकेल. आणि अनदर पार्ट जो आहे की जे डॉक्टर्स तिथनं करून आलेले आहेत, आज इथे त्यांनी तुम्ही म्हणाल्याप्रमाणे सिनियर डॉक्टर्स आहेत, प्रोफेसर्स आहेत, ही मंडळी सुद्धा यात सहभागी होणार आहेत. कारण त्यांचे काय अनुभव हे होते 20-25 वर्षापूर्वी गेले, आजचे विद्यार्थी जे करून आले त्यांचे काय अनुभव आहेत, हे सगळे ती डॉक्टर मंडळी पण तुम्हाला शेअर करतील वेबिनारमध्ये. आणि म्हणून या वेबिनारसाठी रजिस्ट्रेशन करा
आणि तुम्हाला पूर्ण माहिती घ्या, म्हणजे प्रक्रिया ऍडमिशनची जी आहे ती पुढे जाईल. 1 वर्ष वाया जाणार नाही. कॉम्प्रोमाइज करू नका. डॉक्टर नक्कीच व्हा, आम्ही तुमच्या बरोबर आहोत. अगदी. आणि मला वाटतं एड्यू रशिया जर बरोबर असेल तर नक्कीच तुम्ही चांगले डॉक्टर होऊ शकता. आणि ह्या वेबिनारमध्ये जर तुम्हाला सहभागी व्हायचं असेल तर खाली दिलेल्या नंबरवरती तुम्हाला एक SMS करायचा आहे MBBS टाईप करून आणि ह्या वेबिनारमध्ये सहभागी व्हायचे. आणि अर्थातच डॉक्टरांबरोबरच इतरही खरं तर रशियातले तुम्ही आत्ता म्हणाल डेलिगेट्स देखील या सगळ्याबद्दल माहिती देणार आहेत. त्यामुळे एक कुठेतरी ऑथेंटिसिटी राहणार आहे आणि विद्यार्थी आणि पालकांना हाच विश्वास फार महत्त्वाचा आहे. अगदी थोडक्यात त्याबद्दल काय सांगाल? कसं आहे की फर्स्ट हँड इन्फॉर्मेशन जेव्हा असते, आम्ही अनेक वेळा आज जातो एखाद्या युनिव्हर्सिटीमध्ये, माहिती घेतो आणि ती इथे विद्यार्थी पालकांना देत असतो. सेमिनार थ्रू जेव्हा आम्ही जायचो तेव्हा प्रत्यक्ष युनिव्हर्सिटीची मंडळी आमच्याबरोबर असायची, पण आज विद्यार्थ्यांना ती संधी ते मुकणार नाहीयेत, कारण आज डिजिटल ह्याच्यामुळे वेबिनार असणार आहे. तिथे फॅसिलिटीज काय आहेत? काही मंडळींना असतं की अॅनाटॉमी म्युझियम आहे का, लायब्ररी आहे का, मग कॅडेवर्स आहे का, आम्हाला प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स कसा मिळेल, ह्या सगळ्याबद्दलची तुम्हाला फर्स्ट हँड माहिती परदेशी युनिव्हर्सिटीज मधले विद्यार्थी, तिथे आता जे शिकतात ते, त्यांचे अध्यापक, प्रोफेसर्स आणि जे करून आलेत सक्सेसफुली, हे तुम्हाला फर्स्ट हँड देणार आहेत. त्यामुळे वेबिनारमध्ये ज्या विद्यार्थ्यांना चांगलं मार्क मिळालेले आहेत, वेदर इट इज लास्ट इयर और इयर बिफोर दॅट, त्या सगळ्यांनी ह्याच्यामध्ये सहभागी व्हावं. स्कॉलरशिप्स तुम्हाला देतात, गव्हर्नमेंटच्या स्कॉलरशिप्स आहेत, त्याच्याबद्दल मी परत अधिक माहिती तुम्हाला विस्तृत देणार आहे. याचा नक्कीच तुम्ही सगळ्यांनी बेनिफिट घ्या आणि चांगले डॉक्टर व्हा. दॅट इज व्हॉट माय रिक्वेस्ट इज. खरंच खूप छान माहिती सर आता ह्या निमित्ताने तुम्ही आपल्या प्रेक्षकांना आणि विद्यार्थी मित्रांना दिलेली आहे. मात्र वेळ संपल्यामुळे आज आपल्याला इथेच थांबावं लागते. मात्र तुम्ही आलात आणि खूप छान माहिती दिली, त्याबद्दल मनपूर्वक आभार. थँक्यू. आणि यानंतर हॅलो 24 तास या आमच्या खास कार्यक्रमात आज आपण इथेच थांबतो. तुम्ही पाहत राहा आमचा खास कार्यक्रम हॅलो 24 तास.